मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा ग्रामर मधील प्रिपोजिशन्स हा टॉपिक घेऊन आलो आहोत। मित्रांनो, प्रिपोजिशन्स या विषयावर स्पर्धा परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये फिल इन द ब्लँक्स या अंतर्गत प्रश्न येत असतात। तर या प्रिपोजिशन्सचा सराव करायचा कसा करायचा, हे प्रश्न कसे सोडवायचे आणि प्रिपोजिशनचे प्रकार किती असतात हे आपण आज या आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन्स म्हणजे काय हे आपल्याला माहितच असेल। प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट कनेक्ट्स अ नाउन, प्रोनाउन अँड अदर वर्ड्स विथ सेंटेन्स। एखाद्या वाक्यामध्ये नाम, सर्वनाम आणि इतर शब्दांचा संबंध जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला प्रिपोजिशन्स किंवा शब्दयोगी अव्यय असं आपण मराठीमध्ये म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन्स हे 3 प्रकारचे आहेत। प्रिपोजिशन ऑफ टाइम, प्रिपोजिशन ऑफ प्लेस अँड प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन। तर या तिन्हीपैकी आज आपण प्रिपोजिशन्स ऑफ टाइम हे शिकणार आहोत। वेळ दर्शविणारी शब्दयोगी अव्यय की ज्या प्रिपोजिशन्स मधून टाइम डिनोट केला जातो हे आज आपण शिकणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की अनेक प्रिपोजिशन्स हे टाइम दर्शवण्यासाठी वापरले जातात। त्यामध्ये इन, ऑन, आफ्टर, बिफोर, अंटिल यासारखी ही प्रिपोजिशन्स आहेत आणि जी आपण वेळ दाखवण्यासाठी वापरतो। तर सर्वप्रथम आपण प्रिपोजिशन्स ऑफ टाइम मध्ये शिकूया ॲट या प्रिपोजिशन बद्दल। तर मित्रांनो, जेव्हा पर्टिक्युलर टाइम दाखवायचा असेल, एक विशिष्ट वेळ दर्शवायची असेल, तर अशा वेळी आपण वाक्यामध्ये ॲट हे प्रिपोजिशन वापरत असतो। जसे की एका ठराविक वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, जसे की 8 वाजता तो येणार आहे असं आपल्याला जेव्हा सांगायचं, तर या ठिकाणी फिक्स टाइम आहे 8, म्हणून अशा वेळी आपल्याला या वेळेच्या अगोदर प्रिपोजिशन हे ॲट वापरणे आवश्यक असते। फॉर एक्झाम्पल, ही विल अराइव्ह ॲट 8 PM, तो संध्याकाळी 8 वाजता येईल। तर या ठिकाणी पर्टिक्युलर फिक्स टाइम दिलेला आहे, पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे, पर्टिक्युलर मोमेंट ऑफ द टाइम दिलेला आहे, म्हणून अशा वेळी आपल्याला त्याच्यासमोर प्रिपोजिशन ॲट वापरणं आवश्यक असते। की ॲट मिडनाईट किंवा ॲट द एंड ऑफ द डे, या दिवसाच्या शेवटी एक पर्टिक्युलर वेळ असेल तर अशा वेळी फिक्स टाइम दर्शवण्यासाठी आपण ॲटचा वापर वाक्यामध्ये करत असतो। जसे की ॲट 7 PM, आय विल कम टू यू ॲट 7 PM, मी तुझ्याकडे संध्याकाळी 8 वाजता येईल। किंवा ॲट द मोमेंट ही इज नॉट अवेलेबल हिअर, आता या क्षणी तो या ठिकाणी उपलब्ध नाही। किंवा यू विल सी ॲट मिडनाईट, तू त्याला संध्याकाळी मध्यरात्री भेटू शकशील। तर असा जेव्हा एक पर्टिक्युलर डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम असेल तर अशा वेळी आपल्याला वाक्यामध्ये ॲटचा वापर करावा लागतो। त्यानंतर इनडेफिनेट टाइम साठी सुद्धा ॲटचा वापर केला जातो। जसे की एक विशिष्ट कालखंड आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रिपोजिशन्स दाखवायचे आहे, तर अशा वेळी आपण ॲट वापरतो। जसे की देयर विल बी हॉलिडेज ॲट दिवाळी, दिवाळीला सुट्टी असतील। आता इथं पर्टिक्युलर टाइम नाही, जसं आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं की एक विशिष्ट वेळ होती, एक विशिष्ट क्षण होता, पण आता सांगितलेल्या वाक्यामध्ये एक पर्टिक्युलर वेळ नाही, म्हणून यावेळी सुद्धा आपल्याला एक इनडेफिनेट टाइम दाखवायचा असेल तर अशा वेळी सुद्धा आपण वाक्यामध्ये ॲट वापरू शकतो। जसं की ॲट नाईट, ॲट नाईटमध्ये कोणती वेळ हे आपल्याला निश्चित सांगितलेलं नाही। त्यासोबतच ॲट डॉन, पहाटे, सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जेव्हा पहाट होते तर तेव्हा एक विशिष्ट वेळ नाही, तर त्यावेळी, तर अशा वेळी आपण वाक्यामध्ये ॲट वापरू शकतो। तसंच ॲट दुर्गा पूजा, जेव्हा दसरा असेल, दसऱ्याच्या ज्या कालावधीमध्ये 7-8 दिवस जे काही बंगाल सारख्या राज्यामध्ये सण उत्सव असतात, तर त्या दुर्गा पूजा म्हटलं जातं। तर ॲट दुर्गा पूजा म्हणजे त्या 8 दिवसाच्या दरम्यान। किंवा आणखी एक्झाम्पल, देयर विल बी हॉलिडेज ॲट दिवाळी, दिवाळीला सुट्ट्या असतील। तर मित्रांनो, ॲट बद्दल तुम्हाला कळालं असेल की पर्टिक्युलर फिक्स टाइम सांगायचा असेल तर सुद्धा ॲट वापरतात आणि इनडेफिनेट पॉइंट ऑफ टाइम असेल तरी त्यासाठी सुद्धा ॲट वापरलं जातं। मग हे झाले ॲट बद्दल। त्यानंतर आता ऑन, ऑनचा वापर कधी करायचा, तर ऑन हे सुद्धा वेळ दाखवण्यासाठी वापरलं जाणारं प्रिपोजिशन आहे। त्याचा वापर हा विशिष्ट दिवसाचं नाव दिलेलं असेल तर त्यापूर्वी ऑन वापरलं जातं। जसं की आय विल कम टू यू ऑन मंडे, मी तुझ्याकडे मंडेला येणार आहे। मंडे म्हणजे दिवसाच्या नावाच्या अगोदर ऑन वापरलं जातं। किंवा देयर विल बी हॉलिडे ऑन संडे, रविवारी सुट्टी असेल। तर जेव्हा एखाद्या दिवसाचं नाव दिलेलं असेल तर त्यासाठी
ऑन या शब्दयोगी अव्ययाचा प्रिपोजिशनचा वापर केला जातो. किंवा पर्टिक्युलर डेट दिलेली असेल तर त्यासाठी सुद्धा त्याच्या अगोदर सुद्धा ऑन वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, ही वॉज बॉर्न ऑन 2 ऑक्टोबर. तो 2 ऑक्टोबरला जन्मला होता. या ठिकाणी 2 ऑक्टोबर एक विशिष्ट डेट दिलेली आहे. विशिष्ट डेट दिली असेल तर त्यापूर्वी आपण ऑन वापरू शकतो. त्यासोबतच एखाद्या दिवसाचा एखादा आफ्टरनून सांगायची किंवा मॉर्निंग सांगायची तर अशा वेळी सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये ऑन वापरता येतं. जसे की ऑन अ मंडे इव्हिनिंग, मंडेच्या सायंकाळी असं जेव्हा सांगायचं तर त्यापूर्वी सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये ऑन वापरता येतो. किंवा ऑन अॅन्युअल डे, आय विल पार्टिसिपेट इन व्हेरियस प्रोग्राम्स ऑन अॅन्युअल डे. मी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अॅन्युअल डेच्या दिवशी भाग घेईन. तर विशिष्ट दिवस असेल, विशिष्ट तारीख दिलेली असेल तर त्यापूर्वी वाक्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इन. इनचा वापर कधी करायचा तर मित्रांनो, जेव्हा दिवसाचे भाग, वेगवेगळे भाग जसे की मॉर्निंग, इव्हिनिंग वगैरे आहे तर त्यापूर्वी इन वापरतात. जसे की एक्झाम्पल पाहूया आपण. ही विल अराइव्ह इन द मॉर्निंग, टुमॉरो मॉर्निंग. दे आर अवेलेबल इन मॉर्निंग, ते सकाळी उपलब्ध असतात. तर या मॉर्निंग म्हणजे दिवसाचे जे भाग आहेत, मॉर्निंग, इव्हिनिंग, अशा वेळी आपण त्याच्यापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरू शकतो. किंवा एक मंथ दिलेला असेल तर मंथच्या पूर्वी सुद्धा, महिन्याच्या नावाच्या पूर्वी सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये इन हे प्रिपोजिशन वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल, आय वॉज बॉर्न इन जुलै, मी जुलै महिन्यामध्ये जन्मलेला आहे. किंवा ही विल कम हिअर इन एप्रिल, तो या ठिकाणी एप्रिल मध्ये येणार आहे. म्हणजे एका विशिष्ट महिन्याच्या आत, अशा अर्थाने महिन्याच्या नावाच्या अगोदर आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरणे आवश्यक असते. किंवा वर्ष दिलेलं असेल तर वर्षाच्या पूर्वी सुद्धा आपल्याला इन वापरता येतं. जसं की ही वॉज बॉर्न इन 2005, तो 2005 मध्ये जन्मलेला आहे. तर वर्ष दिलेलं आहे आणि वर्ष दिलेलं असल्यामुळे त्या अगोदर आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरणे आवश्यक आहे. किंवा जे ऋतू असतात, ऋतूची नावं, समर, विंटर, मॉन्सून, तर ह्यापूर्वी सुद्धा आपल्याला इन वापरावं लागतं. देर इज अ लॉट ऑफ वार्मथ इन द वेदर इन समर, उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता असते. किंवा देर विल बी अ लॉट ऑफ कोल्ड इन विंटर, हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते. तर ऋतूच्या नावाच्या पूर्वी सुद्धा इन हे वापरलं जातं. सीझन्स जे असतात, समर, विंटर, मॉन्सून, तर या ऋतूंच्या नावाच्या पूर्वी सुद्धा आपल्याला इन वापरणं आवश्यक असते. इन आपण वापरू शकतो. त्यानंतर इन याचा वापर सुद्धा आणखी एका कारणासाठी केला जातो की एखाद्या वेळेमध्ये एखादी गोष्ट होणार आहे, एका विशिष्ट वेळेमध्ये ही गोष्ट होणार आहे असं जेव्हा सांगायचं आहे तेव्हा सुद्धा आपण वाक्यामध्ये इन वापरू शकतो. जसं की आय विल बी बॅक इन अ वीक, मी एका आठवड्याच्या आत परत येईन. तर या ठिकाणी विशिष्ट वेळ, एक विशिष्ट कालावधी आहे आणि त्या कालावधीच्या आत असं सांगायचं असेल तर तेव्हा सुद्धा आपण वाक्यामध्ये इन वापरत असतो. मग मित्रांनो, ही इन आणि विदिन दोन्हीचा अर्थ च्या आत असा आहे. तर मग दोन्हीमध्ये काय फरक आहे तर इन आणि विदिन यामध्ये इन मीन्स ऍट द एंड ऑफ, इन म्हणजे काय की शेवटी, आणि विदिन म्हणजे बिफोर द एंड ऑफ म्हणजे शेवटच्या अगोदर. जसं की मी जेव्हा म्हणालो की आय शॅल बी बॅक इन अ वीक, मी एका आठवड्यात परत येईन, तर त्याचा अर्थ असा होतो की इट मे बी पॉसिबल दॅट द वीक विल बी ओव्हर. त्याचा अर्थ असा आहे की कदाचित एक आठवडा पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा मी परत येऊ शकेन. आणि आय शॅल बी बॅक विदिन अ वीक म्हणजे काय की बिफोर द एंड ऑफ अ वीक म्हणजे आठवडा संपण्याच्या पूर्वी मी परत येणार आहे. तर अशा अर्थाने विदिन वापरलं जातं. म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे की दोन्हीचा जरी अर्थ असला च्या आत, तर इन मीन्स ऍट द एंड ऑफ, आठवड्याच्या शेवटी, आणि विदिन म्हणजे बिफोर द एंड ऑफ म्हणजे शेवटच्या पूर्वी. तर अशा अर्थाने दोन्हीही प्रिपोजिशन्स आपल्याला वाक्यामध्ये वापरता येतात. त्यानंतर आणखी काही प्रिपोजिशन्स आपण पाहूया. त्यानंतर आणखी एक प्रिपोजिशन आहे ज्याने वेळ दाखवली जाते, ते म्हणजे बाय. बाय मीन्स अ पॉइंट ऑफ टाइम इन द फ्युचर, भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळेच्या पूर्वी, अशा अर्थाने बाय वाक्यामध्ये वापरलं जातं. जसे की
द कॉम्पिटिशन विल बी ओव्हर बाय 6 PM टुमॉरो. उद्या ही कॉम्पिटिशन 6च्या पूर्वी संपणार आहे. म्हणजे एंड ऑफ द टाइम, म्हणजे ही स्पर्धा संपण्याचा निश्चित वेळ काय आहे, 6 आहे. तर त्या वेळेपर्यंत अशा अर्थाने वाक्यामध्ये बाय वापरलं जातं. किंवा आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया. दे विल हॅव डिक्लेअर्ड द रिझल्ट बाय टुमॉरो इव्हनिंग. त्यांनी उद्या सायंकाळपर्यंत निकाल जाहीर केलेला असेल. म्हणजे क्रिया संपण्याची वेळ काय आहे, 6 आहे. त्या 6च्या अगोदरही ती क्रिया संपू शकते. म्हणजे लेटेस्ट टाइम, भविष्यातील लेटेस्ट टाइम जर दर्शवायचा असेल तर त्यासाठी वाक्यामध्ये बाय हे प्रिपोजिशन वापरले जाते. त्यानंतर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे वेळ दाखवणारं फॉर. फॉरचा वापर कसा केला जातो, तर एक पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण वाक्यामध्ये फॉर वापरत असतो. जसे की ही वॉज द प्रिन्सिपल ऑफ धिस कॉलेज फॉर 2 years. ते या महाविद्यालयाचे 2 वर्ष या कालावधीसाठी प्राचार्य होते. तर एक विशिष्ट कालखंड दाखवलेला आहे आणि त्यासाठी आपण वाक्यामध्ये फॉर वापरलेला आहे. किंवा आणखी एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो. द डिस्कशन हॅज बीन गोइंग ऑन फॉर 2 hours. ही चर्चा 2 तासापर्यंत, म्हणजे विशिष्ट कालावधी, एक कालखंड दर्शवलेला आहे आणि त्यासाठी वाक्यामध्ये फॉर वापरणं आवश्यक असते. तर फॉरचा वापर हा विशिष्ट कालावधी, इथून इथपर्यंत अशा अर्थानं जर एखाद्या वाक्यामध्ये काही कालावधी आलेला असेल तर त्यासाठी वाक्यामध्ये फॉर हे प्रिपोजिशन आपण वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट प्रिपोजिशन जे टाइम दाखवते ते आहे सिन्स. सिन्स म्हणजे पासून, की एखादी क्रिया कोण्या निश्चित वेळेपासून सुरू झाली हे जर दर्शवायचं असेल तर त्यासाठी वाक्यामध्ये सिन्स वापरले जाते. आणि हे विशेषतः परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येत असते. जसे की इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आलेला आहे. तर या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि त्यासोबतच आपल्याला प्रिपोजिशन हे सिन्स वापरले. म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, भूतकाळामध्ये ती क्रिया सुरू होण्याचा पॉइंट ऑफ टाइम काय आहे, मॉर्निंग आहे. तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झाली आणि ती कोणत्या निश्चित वेळी सुरू झाली हे जर दर्शवायचं असेल तर त्या वाक्यामध्ये सिन्स हे प्रिपोजिशन वापरलं जातं, की ज्याच्यातून ती क्रिया बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू आहे असा भाव असतो. असं त्या वाक्यामध्ये ती क्रिया तोपर्यंत सुरू आहे असं सांगितलं जातं. किंवा आणखी एक आपण एक्झाम्पल पाहूया. शी हॅज बीन टीचिंग इन धिस कॉलेज सिन्स 2005. ती या कॉलेजमध्ये 2005 पासून शिकवत आलेली आहे. म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया 2005 ला सुरू झालेली आहे आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत सुद्धा ती क्रिया सुरू आहे असं जेव्हा सांगायचं असते तर वाक्यामध्ये सिन्स हे प्रिपोजिशन वापरणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे मित्रांनो फ्रॉम. फ्रॉम म्हणजे जेव्हा एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेला सुरू होणार आहे. सिन्स हे कधी भूतकाळात सुरू झाली, कोणता पॉइंट होत त्यासाठी, आणि फ्रॉम हे कधी सुरू होणार आहे हे सांगण्यासाठी वापरलं जातं. तर फ्रॉमचा अर्थ होतो की पासून. इट डिनोट्स द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अन ऍक्शन. फ्रॉमने एखाद्या क्रियेची सुरुवात कोण्या वेळेला होणार आहे तो पॉइंट दर्शविला जातो. जसं की द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड फ्रॉम 9 AM to 10 AM. ही स्पर्धा 9 वाजता, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट काय आहे 9 वाजता, सकाळी 9 वाजता, आणि एंडिंग काय आहे 10 वाजता. म्हणजे पर्टिक्युलर स्टार्टिंग पॉइंट आपल्याला जर सांगायचं असेल तर त्यासाठी आपण फ्रॉम वापरत असतो. आणि ती क्रिया झालेली नसते, होणार आहे, आणि झालेली क्रिया केव्हा सुरू झाली हे जर दाखवायचं असेल आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत ती क्रिया सुरू आहे असं जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी सिन्स वापरतात. तर मित्रांनो, आज आपण प्रिपोजिशन्स ऑफ टाइम याबद्दलची माहिती घेतली. अपेक्षा आहे की आपल्याला प्रिपोजिशन्स ऑफ टाइम बद्दलची जी काही माहिती आहे तर ती आवडली असेल. आणि आपण जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यातील नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील आणि आपण ग्रामर, शिष्यवृत्ती किंवा इंग्लिश, स्पोकन इंग्लिश याबद्दलचे जे काही व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.